साकेत इथं आहे हे आर्यताईंना माहित नसणार. पण मग हा इथे आहे तर आर्यताई कुठं आहेत? तेच तर कळना झालंय. मला वाटलं साकेत इथं सापडलाय म्हटल्यावर आर्यताई पण इथंच असणार, पण नाही. त्या दुसऱ्या कोणाच्या तरी संपर्कात असतील, गावात किंवा गावाच्या बाहेर. हे शोधलं पाहिजे. बरं ऐक, साकेत इथं आहे हे कोणालाच कळता कामा नये, कळलं? फुलताय बघ की जरा माझ्याकडं. नजर जातीये का कुठं? हा अगं बघ की सोन्याची चेन. आठवती ना तुला ही चेन? बाई लग्न आधीच केली होती यांनी मला. मग लई लाड करायचे माझे, म्हणजे अजून बी करतातच म्हणा तसे. आता एकुलती एक नसली म्हणून काय झालं, लाडाचीच बायको आहे मी यांची. तुला त्या मी असं ऐकलंय आप्पांचं जेवढं जास्त प्रेम तेवढाच जास्त राग पण आहे. 2-4 दिवस पण नाही झाले, 2-4 काठ्या पडल्यात त्यांच्या लाडक्या बायकोला. हे बघ लाले. लालीजी, ओ लालीजी. का काय झालं? काय रे गोपाळ, भूक लागली आहे का? जेवण तयार आहे की? नाही भूक नाही लागली मला. लालीजींकडे जरा महत्वाचं काम आहे. लालीजी या की. असे एकदम हाका मारत आलेत म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं बोलायचं असणार यांना. काय रे गोपाळ, काय वाईट वांगा घडलंय का? हाय काय अगं, स्वतःच्या हक्काच्या बायकोबरोबर बोलायला काही वाईट वांगाळ घडलंच पाहिजे का? लालीजी या. बर बाबा, घेऊन जा तुझ्या बायकोला. जा बाई. दोघांच्या संसाराला एवढी कोणाची नजर नको लागाय बाई. फुलात आहे हे बघ, तुला आहे ना माझा राग आला तरी चालेल, पण जे म्हणत आहे ना ते मी बोलते. मला काय वाटतंय माहिती का, या दोघा नवरा बायकोंमध्ये ना नक्की काहीतरी शिस्त आहे. हा बघ बाई, काळजी घे, नाही तर उद्या असं व्हायचं का सगळं आपल्या चांगलट यायचं. संजय, तू त्याची काळजी करू नकस. बघ त्या दोघांचं मस्त चांगलं चाललंय, तू फक्त त्यासनी नजर लावू नकस म्हणजे झालं. हाय का आता फुलत आहे, माझी नजर लागणार आहे वय त्यांना? हा, ज्याचं करावं भलं तेव म्हणतो माझंच खरं. जाऊ दे ना, मला तरी काय करायचंय. बसा. बोला डॉक्टर, त्या पेशंटला तुमच्याकडे कोण घेऊन आलं याबद्दल काही माहिती कळाली का? अनफॉर्च्युनेटली नाही, कारण त्या व्यक्तीने काही फॉर्मॅलिटीजच पूर्ण नाही केल्या, त्यामुळे माहितीच नाही की कोण होतं ते. मी स्वतः काही बघितलं नाही. हां, फार तर फार रिसेप्शनवाले काही सांगू शकतील. बोलवून घ्या. शुअर. सेजल, आत ये जरा. या. येस डॉक्टर. हे देशमुख साहेब आहेत, त्यांना काही प्रश्न आहेत. त्या पेशंटबद्दल जी चौकशी सुरू आहे, त्या पेशंटला कोण ॲडमिट करून गेलं किंवा या महिन्याभरात कोण त्याला भेटायला आलतं का? नाही सर, जी व्यक्ती त्यांना इथे घेऊन आली होती ती फॉर्मॅलिटी पूर्ण न करताच निघून गेली. मग त्या दिवशीचा CCTV फुटेज असेलच ना, त्यात कळेल आपल्याला. सॉरी सर, बट अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी CCTV बंद होते कारण हॉस्पिटलचं काम चालू होतं. वाटलंच. ठीक आहे. थँक्यू सर. डॉक्टर, कोमात गेलेला पेशंट अस्वस्थ झालाय. काय झालं? एवढं घाईनं का आलायत घरी? सगळं ठीक आहे ना तिकडं? सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे. लालीजी, एक आनंदाची बातमी आहे. जामकर साहेबांनी नाकाबंदी उठवली. काय? हळू हळू. अहो काय सांगताय, लय चांगलं झालं. कोणी सांगितलं? हे झुंजारने सांगितलं, एकदम पक्की बातमी. त्यामुळे आज रात्रीच काहीही करून आपल्याला बॉडीची विल्हेवाट लावावी लागेल. लालीजी, या कामात मला तुमची मदत लागणार आहे. हो तुम्ही सांगा फक्त, मी काय करू? सांगतो, सगळं सांगतो. आज रात्री मला दुकानावरून भेटा. फक्त मला एक शंका आहे, जामकर साहेबांनी खरंच नाकाबंदी उठवली का त्या खुण्याला पकडायला काय सापळा विपळा रचलाय? रिस्क आहे, रिस्क आहे, पण घ्यावी लागणार आहे. हो पण खरंच त्यांनी असं काही केलं असेल तर? नाही, माहित नाही काय केलंय नाही केलंय, म्हणून तर मोठे रिस्क आहे. लालीची घेतली पाहिजे, घाबरून नाही चालणार. आज रात्री मला दुकानावरून भेटा. हा, मी सगळं आवरते आणि येते.
येऊ का? हो काळजी घ्या. होय येतो. शेवटी एकदाची त्या आर्याला निरोप द्यायची वेळ आली. सिस्टर बाजूला हो. डॉक्टर काय झालं याला? थांबा 1 मिनिट. सिस्टर इंजेक्शन रेडी करा. दुसरं इंजेक्शन द्या. डॉक्टर हा बरा तर होईल ना? अहो प्लीज थांबा 1 मिनिट. डॉक्टर हा काय पण करून बरा झाला पाहिजे. वी आर चेकिंग. डॉक्टर डॉक्टर नेमकं काय घडलेलं? तो ठीक तर आहे ना? नाही काही काळजी करू नका. नशीब चांगलं आहे तुमचंही आणि त्याचंही. म्हणजे इतक्या दिवसात पहिल्यांदाच रिस्पॉन्ड केलंय त्यांनी. तो कोमातनं बाहेर आलाय, लवकरच शुद्धीवर येईल. आई मी जातो का दुकानावर? गोपाळ, अरे काल रातपासून सुधाकर घरी आलेला नाही बाबा. रातच्या पासून फोन लावते, फोन मी नाही उचलते. तू जरा जाऊन बघतो का त्याला? काय सांगते? हा ना रे. एवढं कसलं काम आहे हा सुधाकर? त्याला कसला पुरावा तर लागला नसेल ना? ऐक रे गोपाळ, तर नरकेडचा कार्यक्रम झाल्यापासून ना नुसता सुधाकर काम आणि कामच करतोय बघ. आणि असं आधी कवा बी तेवढ्या रातभर ड्युटीवर थांबला नाही र. तर नरकीबद्दल नाही काय, या मुडद्याबद्दल काहीतरी आहे ना पुरावा सापडला असेल तर त्याला ना जेलमध्ये टाकायची तयारी करत असेल तो. हो ना, तुम्हाला तर आनंदच होईल असं काय झालं तर. पण तुम्ही ना सापानच बघा नुसतं. माझा लोक लाखात एक आहे, तो कवाच कोणाचं वाईट करणार नाही.